लेडीज अँड जेंटलमॅन लोक बस. आता आम्ही दोघं निघालो आहोत भामा आक्सेट डॅम. ओके, सो दॅट इज अराउंड 30-40 किलोमीटर्स फ्रॉम पुनावळे. तारीख आहे 29th ऑफ डिसेंबर. उद्या 31st, 2 दिवस, मग न्यू इयर, न्यू कॅलेंडर. आज संडे होता, आता उद्यापासून वापस वर्किंग स्टार्ट होणार आहे. सो आय जस्ट वॉन्टेड टू स्पेंड सम टाईम विथ माय बाईक अँड माय वाईफ. वा ट्रकवाले भैया. मुंबई. सो इथून लेफ्टला मुंबई पुणे एक्सप्रेसवे आणि इथून सरळ ऑन द वे टू लोणावळा. आणि माझ्या वाईफला मी फर्स्ट टाईम हेल्मेट वगैरे घालून असं राईडला नेतो. याच्या आधी ती अशी आली नाही हेल्मेट घालून. हळूहळू तिला पण एक बायकरमध्ये आता ट्रान्सफॉर्म करायचं आहे. वडगाव 10, लोणावळा 36, मुंबई 133. लोणावळ्याकडे जाताना या मंदिराच्या पुढून हे जे मंदिर आहे इथून 700 मीटर किंवा 500 मीटरवर राईड घेऊन मग जायचं आहे. हाय का? प्रिया, हा तोच रूट येतो मग. आय वॉज थिंकिंग नॉट टू गो बाय दिस रूट. माझं असं होतं की ठीक आहे, पुढून गुगल मॅप अजून एखादं अल्टरनेट रूट सजेस्ट करेल, बट नाही, गुगल मॅपला इकडूनच न्यायचं आहे. सो लेट्स गो. आला आहे सगळा कच्चा रस्ता. यामुळं मला हा रूट घ्यायचा नव्हता. आणि हा आय गेस पुढे जाऊन मायमार कॉलेजच्या तिकडूनच कुठून तरी हा कनेक्ट होतो ऑन दॅट वे. आणि हा गावातूनही खूप म्हणजे असं गावातून बारीक गल्ल्या बोळ्यातून जातो. इथून घ्यायचं आहे राईट. जमला हो राईट. सो लेडीज अँड जेंटलमॅन, बॉईज अँड गर्ल्स, लागलोय आपण आता परत चांगल्या रोडला. मग निसर्गरम्य वातावरण. टाईम झालेला आहे 4:30. आय गेस सनसेटच्या आधी त्या लेकपाशी पोहोचून जाऊ. तिथून बघायला मिळाला सनसेट तर वंडरफुल. वा 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 वा. नदी आम्ही मराठवाड्यातले, आम्ही दुष्काळच पाहिलाय, आम्ही नद्या पाहिल्याच नाही. आमच्या नद्या म्हणजे फक्त पावसाळ्यातले 2-3 महिने पाणी, बाकी वर्षभर कोरडा फटक उन्हाळा. तर एक तर डेव्हलप इन्फ्रास्ट्रक्चर, छान रोड्स आहेत, त्याच्यानंतर दोन्ही साईडला शेतं आहेत, मस्त हिरवगार डोंगर आहेत. पुण्याचा काय विषय आहे का?
पुणे चारी बाजूने डोंगरांनी घेरलेली जागा आहे. कोणत्याही दिशेला जा तुम्हाला डोंगर दऱ्या भेटणारच. हा हाच आहे. 11 किलोमीटर म्हणजे तिकडून आणाल तो. अजून काय आणणार आहे. हां तिकडं वरती गाडी पण जाते. चहा घेऊ आधी आपण त्या पुढच्या हॉटेलला. आहे ना ते काय आतमध्ये हॉटेलला जागा आहे. अरे वा 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 म्हणालेच भारी ठिकाणी राव. बरं झालं तुझं ऐकून इकडंच गाडी घेतली मी. जिथं आपण जिथं जाण्यासाठी निघालो ना तिथं गेलं ना तर समाधान पण भेटतं. काहीतरी भेटतं हातीला. जेंटलमॅन आत्ता आम्ही इथून निघालो आहे. आम्ही आत्ता इथं मस्त लंचही केलं आहे, चहाही घेतला आहे, थोडे फोटोजही काढलेत आणि आता आम्ही निघालो आहे वापस घरी. लोकेशन खूप छान आहे. फार काही लांब नाही आहे पुण्यापासून. पुण्यावळेपासून 20 किलोमीटरच्या आसपास आहे. अचानक पाऊस चालू झाला आहे त्यामुळं आम्ही आता घरी पळतोय. पण लोकेशन छान आहे, रेकमेंडेड आहे. मॉर्निंगला येऊन तुम्ही इव्हनिंगपर्यंत मस्त टाईम स्पेंड करू शकता. छान लोकेशन आहे. बोटिंग वगैरे काही नाही तिथं, पण हॉटेलही छान आहे, टेस्टही चांगली होती. तर मित्रांनो भेटूया आता परत पुढच्या नवीन एखाद्या व्लॉगमध्ये. हा जस्ट एक छोटासा मोठा व्लॉग प्लस ट्रॅव्हल व्लॉग. निसर्गाच्या सानिध्यात नवीन लोकेशन्स आणि इथली मजा.